युवा टाइम्स डिजिटलच्या माध्यमातून आम्ही निसरी येथे जनतेच्या भूमिका आम्ही जाणून घेत आहोत. जनतेची भूमिका काय आहे? निसरी जिल्हा परिषदेची निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि निसरी जिल्हा परिषदेमध्ये जनतेचा कल कुणाकडे आहे आणि जनता कुणाकडे जाणार आहे याचे आम्ही आज जाणून घेणार आहोत. निसरीच्याच जनतेकडून की निसरीचे चंद्रकांत बागडी की आहेत त्यांच्याकडूनच आपण हे जाणून घेणार आहोत. आता तसं पाहायला गेलं तर उमेदवारी पण सक्षम आहे वहिनीसाहेब. त्याच्यानंतर ॲडव्होकेट हेमंत कोल्हेकर विद्यमान सदस्य होतेच, त्यांचा पाठिंबा असल्यामुळं निसरी भागाचं पारडं जड आहे आणि भरघोस मतानं वहिनीसाहेब निवडून येतील. म्हणजे ॲडव्होकेट हेमंत कोल्हेकर विद्यमान सदस्य आहेत. त्याचबरोबर कृषी सन्मान योजनेचा BJPला ह्या मताचा म्हणजे ह्या योजनेचा फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच फायदा होईल. कारण का सन्मान योजने कुठल्या गेल्या म्हणजे पाठिंबा सरकारनं कधीही केलेली नव्हती. आता केल्यामुळे शेतकरीसुद्धा आनंदात आहेत. नक्कीच फायदा त्याचा होईल. तर यानंतर आम्ही दुसरी प्रतिक्रिया विचारतोय की काय चालले हवा निसरीमध्ये इलेक्शनची? निसरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गिरिजादेवी शिंदे यांना भाजपकडून सीट मिळालेलं आहे तिकीट. त्याशिवाय पंचायत समिती निसरीमधून विजय पाटील गाव त्यांचं सांबरे आहे. दुसरी सीट आहे हर्षदा बिकले, त्यांचं गाव वाघराळे आहे. आणि ह्या तिन्ही जिल्हा परिषदच्या सीट सध्या आघाडीवर आहेत आणि त्यासाठी माननीय हेमंत कोल्हेकर यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आणि निसरी ग्रामस्थांनी असं ठरवलेलं आहे की यावेळी काहीही झालं तरी जिल्हा परिषद सीट आणि पंचायत समिती दोन्ही सीटा ह्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघातून तिन्ही भाजपच्या सीटा निवडून येतील याची तजवीज केलेली आहे. प्रचाराची रणधुमाळी चाललेली आहे. प्रचार घर टू घर जाऊन व्हायला लागलाय काय चंद्रकांत शिंदे साहेब? काय आता आमच्या गावच्या इनामदार गिरिजादेवी शिंदे लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांनी 3 वर्षे विकास कामं, गावचा विकास, पाणी पुरवठा योजना असतील सर्व व्यवस्थितरित्या पूर्ण करून जे निसरीची ग्रामपंचायत काही देणी असतील ती पूर्ण भागवून सध्या गडिंग्लज तालुक्यात चर्चेचा विषय म्हणजे काय, बँकेच्या खात्यावर शिल्लक ठेवणारी रक्कम ही निसरी ग्रामपंचायत आहे एवढं सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं गिरिजादेवी शिंदेना आणि त्यांना एकमुखी पाठिंबा हेमंत कोल्हेकर साहेबांनी दिल्यामुळं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवाजीभाऊ पाटील आमदार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक असल्यामुळं जिंकणं अतिशय सोपं झालं असं मला वाटतंय. आणि निसरी पंचक्रोशी आणि बटगंडले असेल, हडलगे पंचायत समिती असेल, ही सर्व लोक हेमंत कोल्हेकर आणि गिरिजादेवी शिंदे यांच्या पाठीशी असल्यामुळं आणि निसरीकर घराण्याच्या पाठीशी असल्यामुळं ह्या 2 पंचायत समितीच्या सीटा हर्षदा बिकले आणि विजय पाटील सांबरे अधिक गिरिजादेवी शिंदे ह्या अतिशय मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. ह्या निसरीकरांनी सर्व चंग बांधलाय का तर मोठ्या गावात निसरीसारखी झडपीची सीट ही राहिलीच पाहिजेत. एकमुखी पाठिंबा सर्व गावांनी त्यांना दिल्यामुळं ग्रामपंचायत इथली निसरीची त्यांच्याकडे असल्यामुळं हेमंत कोल्हेकर साहेब तरी 24 तास ठाण मांडून प्रत्येक मतदारसंघात बसलेले आहेत. आणि गिरिजादेवीच्या पाठीमागं शिवाभाऊ आमदार हे खंबीरपणे उभे असल्यामुळं 100% त्यांनी सीटा मोठ्या फरकाने निवडून येतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. चंद्रकांत शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की विजयी होण्यासाठी काहीच आता अवघड नाही आणि प्रचारात आघाडी भाजपने घेतलेली आहे. घर टू घर जाऊन ही मंडळी सगळी प्रचार करत आहेत. मोदी सरकारांचे निर्णय, देवेंद्र फडणवीस सरकारांचे निर्णय सांगत आहेत आणि BJPला का मत द्यायचं हे घर टू घर कॅनव्हासिंग होत आहे, कॅम्पेनिंग होत आहे. तुमच्या आज तुम्ही सर्वांनी मुलाखत